प्लांट मॉडिफिकेशन करत असताना आपल्याला मॉडिफिकेशन करत असताना मॉर्फोलॉजी माहित असणं गरजेचं आहे की जुन्या काळामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जे प्लांट हेल्दी आहेत, ज्या प्लांटचे कंस मोठे आहेत, ज्या प्लांटचे दाणे मोठाले आहेत, ते प्लांट कलेक्ट केले जायचे आणि पुढच्या वर्षी पेरण्यासाठी त्याचे दाणे वापरले जायचे. म्हणजे हे फक्त जुन्या काळामध्ये मॉर्फोलॉजीच्या बेसवर आपण सिलेक्शन करत होतो सीडचं. पण अलीकडे आपल्या सायन्सने इतकी प्रगती केलेली आहे की आपण जेनेटिक मॉडिफिकेशन करून आपण प्लांट मध्ये डिझायर्ड आपल्याला पाहिजे तसे बदल घडवून आणू शकत आहोत. आज आपण मार्केटमध्ये जाऊन बघा, व्हेजिटेबलच्या बाबतीत आपण एक्झाम्पल घेतले तर जवळजवळ सगळ्या व्हेजिटेबल्स ह्या हायब्रिडच्या वाहनामध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि अशा प्रकारचे प्लांट्स आपण डेव्हलप करत आहोत. हे करत असताना मग आपल्याला मॉर्फोलॉजीचा काय रोल आहे, तर कोणते हेल्दी प्लांट्स आहेत, प्लांटची मॉर्फोलॉजी कशी आहे, प्लांटचे फ्लावर कसे आहेत, प्लांटचा अँड्रोशियम कसा आहे, प्लांटचा गायनोशियम कसा आहे, प्लांटची पोलन ग्रेनची काय मॉर्फोलॉजी आहे, इत्यादी सगळे मॉर्फोलॉजिकलचे काय घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करून आपण प्लांट ब्रीडिंग करू शकतो. म्हणजे प्लांट ब्रीडिंग करत असताना मॉर्फोलॉजी प्लेज व्हेरी व्हायटल रोल. म्हणजे आपल्याला पहिला जो चॅप्टर शिकायचा आहे मॉर्फोलॉजी, त्या मॉर्फोलॉजी चॅप्टर मध्ये त्याची डेफिनेशन पासून त्याचं इम्पॉर्टन्स वेगवेगळ्या फील्ड मध्ये कसं आहे हे शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा जो चॅप्टर आहे आपला तो आहे मॉर्फोलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. आता ह्या मॉर्फोलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मध्ये तुम्हाला माहित आहे, वी नो दॅट द फ्लावर इज अ व्हेरी हायली अँड कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट ऑफ द प्लांट. म्हणजे आपल्याला प्लांटचा जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते फ्लावर आहे हे सर्वांना माहित आहे. आपण 12वी मध्येच ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म हा तुमचा 12वीचा जो चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मध्ये आपण फ्लावर बद्दलची सगळी माहिती पाहिलेली आहे. जरी तुम्ही म्हणत असाल सर मागचं काढू नका, आपण यावर्षी सुद्धा आपण मॉर्फोलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये फ्लावरची डिटेल माहिती घेणार आहोत. आता ह्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये पहिला जो आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आहे इन्फ्लोरेसन्स. तर व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स? एनीवन कॅन डिफाईन? यू कॅन डिफाईन? आय एम गोइंग टू लिसन. आय एम व्हेरी eager to listen your definition. Who will define inflorescence? Anyone? Raise your hand. कोण सांगेल? No one, sir. Why? Very easy definition ना. मुरुमकर, कुरुमकर, कोण सांगतंय? Okay, असू द्या. Then inflorescence is nothing but it is aggregation of flower in a peduncle. That is called a inflorescence. All the flowers they are aggregated on a one peduncle, and that structure is called a inflorescence. And this inflorescence is very important for the sexual reproduction or pollination. In a single visit, in a single visit there are many chances for the transfer of the pollen grains from one plant to another plant, and at the single visit many flowers can be pollinated. Then in that inflorescence introduction, definition, then there are different types of inflorescence on the basis of arrangement of the flower. In that inflorescence, first is a racemose inflorescence. Then the arrangement of flower is again different in racemose inflorescence. Then in racemose, the inflorescence is again divided into raceme, spike, radix, corymb, umbel, catkin, and capitulum. Then another type is a cymose inflorescence. In that cymose inflorescence, that inflorescences are again divided into different types. That is solitary cyme, monocasyal cyme, helicoid, and scorpioid. Then dicasyal cyme. Monocasyal cyme मध्ये single branch is there.
Dicasal sign मध्ये di means two branches are there, and in polycasal cymose inflorescence there are many branches, means many flowering branches are there. And this cymose and inflorescence याच्याशिवाय आणखी दुसरे एक स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स पण आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो टाइप आहे तो आहे व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स. आपल्या अंगणाच्या समोर अंगणामध्ये तुळशीचं प्लांट असतं बघा. या तुळशीच्या प्लांट मध्ये व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ फ्लावर, both type of inflorescence are included in this verticilluster inflorescence. That is a special type of inflorescence, and the name of that plant is ocimum. त्याला मराठीमध्ये आपण तुळस म्हणतो. ऑक्सिजन यील्डिंग प्लांट, बरोबर आहे. ऑक्सिजन पार्क आपण त्याच्यापासून तयार करतो, म्हणजे जास्त ऑक्सिजन देणारे प्लांट आहे ते. त्याच्यानंतर सायथियम इन्फ्लोरेसन्स, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स, अनदर इन्फ्लोरेसन्स. आपण मराठीमध्ये त्याला दुधानी म्हणतो. त्याचं आपण जर लीफ तोडलं तर त्याच्यापासून मिल्की लॅटेक्स बाहेर येतो. त्याच्या नावावरून त्याला दुधानी म्हणतो आपण. त्याला आपण बॉटॅनिकल टर्म मध्ये युफोर्बिया असं म्हणतो. युफोर्बियाचे सगळेच मेंबर्स हे मिल्की लॅटेक्स एक्सक्रीट करत असतात. आणि तिसरा जो टाइप आहे स्पेशल मध्ये तो आहे हायपॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता ह्या हायपॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये the flowers are there, inflorescence are there, and also thalamus also plays very vital role in the formation of the fruit. म्हणजे याच्यामध्ये मिक्स्ड टाइप ऑफ फ्लावरिंग कंडिशन्स असते. मेनी फ्लावर्स कम टुगेदर आणि थॅलॅमस सुद्धा असतो. त्याचं एक्झाम्पल पाहिलं आपण तर उंबर, अंजीर, उंबर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे फिकस आणि फिग यांचे जे फ्रुट्स आहेत, यांचे जे फ्लावर्स आहेत, आपल्याला उंबराचं फ्लावर्स कुठं आहे ते लक्षात येत नाही, पण दॅट इज ऍग्रिगेशन ऑफ द फ्लावर ऑन द थॅलॅमस. हे पण त्याच्यामध्ये असतं. त्याला आपण हायपॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स म्हणत असतो. त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहायचं झालं तर वरती ओस्टिओल असतो, विच इज ओपनिंग ऑफ द फ्लावर. मेल फ्लावर हे वरच्या बाजूला असतात, फिमेल फ्लावर हे खालच्या बाजूला असतात, म्हणजे त्याच्या आणि मधल्या भागामध्ये पण काही फ्लावर्स असतात. आणि मग एक सिंगल इन्सेक्ट वगैरे, इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट आहेत हे. त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे जाताना आपण पाहतो ओस्टिओल मधून. तर ते दॅट आर द पॉलिनेटर्स. ते पॉलिनेशन साठी महत्वाचा रोल प्ले करत असतात. आणि ह्या सगळ्या स्पेशल टाइपचं इन्फ्लोरेशन झाल्यानंतर आपल्याला त्याचे सिग्निफिकन्स पाहिजे असतात, सिग्निफिकन्स पाहिजे आहेत. अशा पद्धतीने हे पहिला आणि दुसऱ्या चॅप्टर मधले काही आपण सिलेबस बद्दल डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा त्यातला एक आर्टिकल आहे तो आहे फ्लावर. आता एक एकदम सोपी गोष्ट आहे, मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लावर? हु विल डिफाइन? एनीवन? हा, हॅलो, यू आर लिसनिंग नो? आवाज येतोय का रे? हा, मग सांगा ना डेफिनेशन फ्लावरची. ऐकताय का? कुरुमकर, वाकडे बोलताय का? कोण बोलतोय? लबडे, फरांडे वैभव. आवर टाइम इज ओव्हर फ्रेंड्स. 12:30 पर्यंत टाइम दिला होता ना आपण. हो सर. आवाज येतोय का रे? हो येतोय. आवाज येत असेल तर मला डेफिनेशन सांगा एकदा, मला कन्फर्म होईल, म्हणजे थोडं समाधान लागेल मला. बघून सांगितलं तरी चालेल, पुस्तक घेऊन बसायचं इथून पुढे आता. हा, अरे 11 हा, आवाज येतोय ना? हॅलो, हॅलो. हा विद्यार्थी मित्रांनो, वेळ संपलेली आहे आपली आणि उद्या आपल्याला बॉटनीचा पिरियड ह्याच वेळेस होईल. हॅलो, हो सर. येतोय ना? आवाज येतोय ना रे?
हो येतोय सर. येतोय ना? 11:50 ला ह्याच वेळेला पिरियड होईल. आपला 11:50 ला उद्या पण बॉटनीचा पिरियड होईल. हा तुम्हाला मी तसा शेड्यूल तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो तसा. चालते सर. आता झुलॉजीच या सणात लेक्चर सर. काय सर काय बोल मला. आता झुलॉजीचं लेक्चर आहे ना. हा तो आता तुमचं झुलॉजीचं लेक्चर होईल याच्यानंतर. हा हो सर. थांबू का मी आता थांबतो. हा हो. चालते सर. हा कुणी सांगताय का डेफिनेशन फ्लॉवरची. आज सांगितलं नाही तर उद्या आणा पुस्तकात बघून सांगा. उद्या पुस्तक जवळ ठेवून बसायचंय चालेल. हो सर उद्यापासून. चालेल उद्या शिंदे सरांचा पिरियड होईल. 11:50. हा 11:50 सर टायमिंग. काढा फोटो असा. स्क्रीनशॉट मारायचं. स्क्रीनशॉट दुसरा घेतला मी तो दाखवतो तो. असंच घेतलं तरी काय अडचण नाही. पोरं किती काय कसं काय. हे काय आहेत ना वीस पोरं. एकूण मुलं किती येते.